हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सायन्स बाय शाह सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे 500 प्रश्न पाहणार आहोत। त्यातला हा आपला 5वा सेशन असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इयत्ता 10वीचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, उपयोगी वाटला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे विद्युत शक्ती। विद्युत शक्ती म्हणजेच काय? पॉवर चे सूत्र कोणते आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी की पॉवर जे असते विद्युत शक्ती त्याचं सूत्र काय आहे। तर पहा, इथं 4 फॉर्म्युले दिलेत। P = I × R, नंतर दिलेला आहे P = V × I, नंतर P = I² R × T, आणि नंतर दिलेला आहे P = V/R। बोला याच्यापैकी कोणता फॉर्म्युला आहे कशाचा? पॉवरचा। तर विद्यार्थी मित्रांनो, पॉवरचा फॉर्म्युला असतो P = V × I। लक्षात ठेव जा, पॉवर काय असते? V × I। आता जर का दुसरा फॉर्म्युला काढायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला ओहम्स लॉ माहित पाहिजे। कोणता लॉ? ओहम्स लॉ ऐकला असेल सर्वांनीच। ओहम्स लॉ काय सांगतो? V = I × R असतो बा, असं सांगतो तो। आता आपण काय करूया, V च्या जागी या IR ला पुट करू, बरोबर? मग इथं I ठेवा, R ठेवा आणि गुणिले परत काय ठेवा? I। म्हणजे हाच फॉर्म्युला परत I × I काय होतो? I² आणि मल्टिप्लायला काय राहतो? R। म्हणजे पॉवर I² R हे सुद्धा होते। पॉवर काय होते? I² R हे सुद्धा होते, आणि पॉवर V × I हे सुद्धा होते। अजून परत एक पाहू आपण, इकडे पहा। आता काय करा, या I च्या जागी याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा। I काय होईल बरं? V/R होईल की नाही? आता काय करा, या फॉर्म्युल्यामध्ये I ची व्हॅल्यू पुट करा। P = V जर ठेवा, I च्या जागी काय करसाल बोला? I च्या जागी ठेवायचं V/R। तर बोला, V × V काय होतं? V चा वर्ग भागिले काय? R। म्हणजे आपल्याला अजून एक फॉर्म्युला मिळाला, P = V²/R। कळालं? असे 3 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितले होते। एक कोणता होता? P = V × I, दुसरा फॉर्म्युला आहे P = I² × R, आणि तिसरा फॉर्म्युला मिळाला आपल्याला P = V²/R। कळालं? आता हे जे फॉर्म्युले काढलेत आपण, या फॉर्म्युल्यांवर आधारित काही प्रश्न येतात, बरोबर आहे? म्हणून सर्वांनी हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे फॉर्म्युले। आपल्याला एक फॉर्म्युला जर माहित असेल ना, आपण त्याच्यातून 2-3 फॉर्म्युले काढू शकलो पाहिजे। कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। कळालं सर्वांना? काही अडचण होती याच्यामध्ये? असेल अडचण तर मला कमेंट बॉक्स मध्ये सुचवा। कळालं? काही एखादा प्रश्न चुकला जरी असेल तर त्याबद्दल तरी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुचवत जा। आणि अजून तुम्हाला जर प्रश्न हवे असतील या टॉपिकवर तर मी अजूनही व्हिडिओ बनवायला तयार आहे, काही अडचण नाहीये। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आर्त व चक्र चे नियंत्रण किती संप्रेरकाद्वारे केले जाते? आता हे जे आर्तव चक्र आहे याला आपण ऋतुचक्र सुद्धा म्हणतो, बरोबर आहे? ऋतुचक्र। आता ऋतुचक्र म्हणजे काय सगळ्यांनाच माहित असेल। ऋतुचक्र म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल। काय? मेन्स्ट्रुअल सायकल। ही मेन्स्ट्रुअल सायकल जी असते ती किती संप्रेरकाद्वारे चालवली जाते? संप्रेरक म्हणजे काय? हॉर्मोन्स। कशाद्वारे? हॉर्मोन्सद्वारे। किती हॉर्मोन्सद्वारे ती पूर्ण व्यवस्थित चालते? तर असा त्यांनी प्रश्न विचारला। व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की जी मेन्स्ट्रुअल सायकल असते, ऋतुचक्र असते, ते 4 हॉर्मोन्सच्या मार्फत चालते। किती हॉर्मोन्स मार्फत? 4। आता ते चौघांची माहिती मी तुम्हाला देतो, लक्षात ठेवा सर्वांनी। हे बघा, मी इथं नाव लिहित आहे हॉर्मोन्सचे। नंबर 1 FSH, नंबर 2 LH, नंबर 3 कोणता आहे? इस्ट्रोजन। कोणता आहे? इस्ट्रोजन। आणि नंबर 4 प्रोजेस्टेरॉन। प्रोजेस्टेरॉन। हे 4 संप्रेरकांची नावं आहेत, LH, FSH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन। कळालं? हे 4 हॉर्मोन जे आहेत, 4 संप्रेरके ऋतुचक्राला व्यवस्थित चालवतात। ऋतुचक्रामध्ये जे काही ऍक्टिव्हिटी होतात, ज्या काही वेगवेगळ्या फेज येतात ऋतुचक्रामधल्या, त्या सर्व हे 4 हॉर्मोन्स मुळेच होतात। कळालं? ओव्ह्युलेशन होणं, अंड बाहेर निघणं, बरोबर आहे? त्यानंतर मग युटेरसच्या भिंती जे आहेत ते जाड होणं, अजून काय म्हणतो? ग्राफियन फॉलिकल बनणं, बरोबर आहे?
या सगळ्या प्रोसेस कशामुळे होतात? या हॉर्मोन्समुळेच होतात. आणि यावर आधारित प्रश्न समोर सुद्धा आहे, ते पाहणार आहोत. आता एवढंच होतं, कळालं सर्वांना? काही अडचण आहे याच्यामध्ये? चला पुढच्या प्रश्नांना. आता हॉर्मोन बद्दल जरा कोणी विचारलं तुम्हाला तर अजून एक माहिती ठेवा की हॉर्मोन्स जे आहेत ते स्मॉल क्वांटिटीमध्ये असतात, कमी असतात. स्मॉल म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणू? कमी प्रमाणात स्त्रवित होतात. प्रमाणात, ठीक आहे, कमी प्रमाणात असतात. एक, नंतर डायरेक्टली रक्तात टाकले जातात. रक्तात टाकतात, याला कुठे वेगळं टाकलं जात नाही. ठीक आहे, डायरेक्ट रक्तात टाकतात हॉर्मोन्सला, संप्रेरकांना. त्यानंतर हे टार्गेट स्पेसिफिक असतात. टार्गेट स्पेसिफिक असतात. म्हणजे काय? कोणी विचारलं की टार्गेट स्पेसिफिक म्हणजे काय? म्हणजे त्यांना जिथं जाऊन काम करायचं आहे ते फक्त त्याच अवयवावर जाऊन टार्गेट करतात. दुसऱ्या कोणत्याही अवयवाला ते हातही लावत नाहीत. त्यांना सांगितलेलं आहे की तू किडनीवर जाऊन परिणाम कर, तर ते किडनीवर जाऊनच परिणाम करते. मध्ये लिव्हर आला, हार्ट आला, त्याच्यावर कोणतेही कार्य ते करणार नाही. कळालं? एवढे त्यांचं टार्गेट स्पेसिफिक असतात ते. आणि त्यांना काय आपण रियूज करू शकत नाही, परत वापरू शकत नाही. ठीक आहे, परत वापरू शकत नाही आपण त्यांना. खूप स्मॉल क्वांटिटीमध्ये असतात आणि हे जास्त काळापर्यंत काम करत असतात. बरं, आज स्त्रवित झाला, त्याचं काम जे आहे ते वर्षभर सुद्धा चालेल. त्याने एक वेळेस काय दोन पाणीचे म्हणजे समजून एखादं रोप आहे, त्या रोपाला 2 थेंब टाकले काय आपण, त्या 2 थेंब मध्ये वर्षभरासाठी पूर्ण झाले. कळालं? असं काम असतं यांचं. कोणाचं? हॉर्मोन्सचं, संप्रेरकांचं. हे महत्वाची इन्फॉर्मेशन होती. कोणाबद्दल? हॉर्मोन्स. हॉर्मोन्स कोण स्त्रवित करते? एंडोक्राइन ग्लँड. एंडोक्राइन ग्लँड त्यांना म्हणतात ज्यांना काय नसते, डक्ट नसते, ज्यांना कोणत्याही पाईपलाईनची गरज नसते, ज्यांचे सिक्रेशन डायरेक्टली रक्तात टाकले जातात, त्यांना म्हणतात काय? एंडोक्राइन ग्लँड्स. आपल्या बॉडीमधली सर्वात मोठी एंडोक्राइन ग्लँड कोणती? थायरॉइड. सर्वात सुपेरियर एंडोक्राइन ग्लँड कोणती? पिट्युटरी, जी आपल्या मेंदूमध्ये आहे, जिला आपण मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणतो. कळालं? जी भरपूर हार्मोन सिक्रेट करते. आपली हाईट वाढत आहे कशामुळे? त्या पिट्युटरीच्या हार्मोनमुळे, ग्रोथ हार्मोनमुळे. कळालं? तर ते पिट्युटरी जी आहे तीच हे 2 हार्मोन सिक्रेट करते. FSH आणि LH हे दोन्ही हार्मोन कोणाचे आहेत कोणी विचारलं तर म्हणायचं पिट्युटरी ग्लँडचे आहेत. ठीक आहे, पिट्युटरी नावाची ग्रंथी जी असते, ग्रंथी, त्या ग्रंथीचे हे दोन्ही हार्मोन आहेत, FSH आणि LH. FSH चा फुल फॉर्म होतो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH चा फुल फॉर्म होतो ल्युटिनायझिंग हार्मोन. कळालं? अतिशय चांगली माहिती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ही माहिती आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवा आणि काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सुचवा. पहा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, जूलचा उष्णता विषयक नियम कोणता? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी की कोणाचा? जूलचा. कोणाचा? उष्णता विषयक म्हणते. बरोबर आहे, म्हणजे जूल्स लॉ ऑफ हिटिंग विचारला त्यांनी आपल्याला. जूल्स लॉ ऑफ हीट कोणता फॉर्म्युला आहे? याच्यापैकी एकच फॉर्म्युला आहे. कोणता? H = I²RT. कळालं? लक्षात ठेवायचं. काय? H = I²R×T. हा फॉर्म्युला आहे कोणाचा? जूल्स. जूलचा उष्णता विषयक नियम हा आहे. कळालं? पहिलं तर लक्षात ठेवा, हीट म्हणजे काय? हीट म्हणजे पॉवर गुणिला टाइम, P×T. आणि आपण आताच पाहिलं होतं की P = काय असते? I²R. बरोबर आहे. मग अजून एक फॉर्म्युला बनेल. बरं, I च्या जागी काय टाका? मी आता सांगितलं तुम्हाला. V = काय असते? I×R. मग I = काय असते? V/R. बरोबर, राईट. मग आता काय करा? I काढा, त्या जागी V टाका. V/R गुणिला R × T. हा R काय झाला? नाही, इथं स्क्वेअर होता ना, राईट. त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला. स्क्वेअर घेतला आपण, V चा स्क्वेअर भागेला R चा स्क्वेअर गुणिला R गुणिला T. हा R आणि इथला स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे उरलं काय? उरलं हीट = V² उरला वर, खाली उरला R आणि गुणाकारात उरला काय? T. तर हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे कोणाचा? हीटचा. कळालं सर्वांना? हे सुद्धा एक फॉर्म्युला आहे कोणाचा? हीटचा. जर तुम्हाला करंट दिलेला नसेल, रेझिस्टन्स दिलेला असेल आणि पोटेन्शियल डिफरन्स दिलेला असेल, V चा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स, R म्हणजे रेझिस्टन्स आणि I म्हणजे करंट, विद्युतधारा. कळालं सर्वांना?
चांगला टॉपिक होता हा सुद्धा, हे लक्षात ठेवलं. H इज इक्वल टू I स्क्वेअर R इंटू टी. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, असमान जुळ्यांचे लिंग कसे असू शकते, म्हणजे काय? द सेक्स ऑफ फ्रॅटर्नल ट्विन्स कॅन बी. आता हे चांगला प्रश्न आहे बघा, की जे ट्विन्स असतात, ट्विन्स मध्ये फॅटर्नल ट्विन्स म्हणजे सारखे न दिसणारे, बरोबर. आयडेंटिकल म्हणजे सारखे दिसणारे. तर फ्रॅटर्नल म्हणजे जे एका झायगोट पासून न बनता दोन वेगवेगळ्या झायगोट पासून बनलेले असतात, त्यांना काय म्हणतो आपण? फॅटर्नल ट्विन्स. आता त्यांच्याबद्दल त्यांनी विचारलं आपल्याला, की ते जे बाळ निर्माण होतील त्यांचा जो सेक्स आहे तो सारखा असेल का वेगळा असेल? फक्त समान म्हणजे एकाच याचे म्हणजे झाले दोन मुलंच असतील किंवा दोन मुलीच असतील, बरोबर. फक्त वेगळे म्हणजे एक मुलगा एक मुलगीच असेल नेहमी. नंतर त्यांनी तिसरा पर्याय दिला आपल्याला, समान किंवा वेगळे. तर लक्षात ठेवा, जे फ्रॅटर्नल ट्विन्स राहतात असमान जुळे, ते समान किंवा वेगळे दोन्ही प्रकारचे राहतात, बरं. म्हणजे फॅटर्नल ट्विन्स दोन मुलंही असू शकतात, दोन मुलीही असू शकतात, एक मुलगा आणि एक मुलगी असू शकते. आता यांच्यामध्ये वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, पहा. दोन मुलं जरी असतील ना ते सारखे दिसणार नाहीत, आणि दोन मुली जरी असतील त्याही सारखे दिसणार नाहीत, कळलं. आणि मुलगा मुलगी असले तरी ते सारखे दिसणार नाहीत. कशामध्ये? पॅटर्नल ट्विन्स, बरोबर आहे. आणि हे बनतात कशापासून? दोन झायगोट पासून, म्हणून यांना म्हणतात डाय झायगॉटिक ट्विन्स. डाय झायगॉटिक ट्विन्स, दोन झायगोट पासून बनलेले ट्विन्स असतात हे. डायचा अर्थ दोन, कळलं. अतिशय चांगला प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भ्रूण पेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर असे जुळे तयार होतात किंवा येतात. सगळ्यांनाच माहित पाहिजे काय म्हटलं त्यांनी, पहा परत वेगवेगळं पहा. भ्रूण पेशींची विभागणी, ठीक आहे, झायगोटचं डिव्हिजन कधी झालं पाहिजे म्हणते? जर युग्मज तयार झाल्यापासून किती? 8 दिवसानंतर झालं. 8 दिवसाच्या आधी व्हायला पाहिजे. जर नंतर झालं तर काय होते? ते जे दोन जुळे आहेत ते एकमेकाला जोडून येतात. त्यांचा कोणता ना कोणता अंग ह्या एकमेकांना काय असतो? जुडलेला असतो. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? कंजॉइंट ट्विन्स, ठीक आहे, संयुक्त जुळे म्हणतो. हे आहेत बरं. आणि असे जुळे जे आहे पंजाबमध्ये सुद्धा आहेत. पंजाबमध्ये एक जुळा भाऊ आहेत दोघं, ते त्यांचे पोट जे आहे ते दोघांचं एकच आहे. त्यांना गव्हर्नमेंटने जॉब सुद्धा दिलेली आहे. पहा, जर तुम्ही फोटो दिसेल तुम्हाला गुगलवर. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, कंजॉइंट ट्विन्स जर काय 8 दिवसानंतर जर का विभागणी झाली तर निर्माण होतात. हे महत्वाचं होतं लई. काय 8 दिवसानंतर? 8 दिवसाच्या पूर्वी झालं तर मग एका झायगोट पासून झालं तर मग सारखे होतील, आयडेंटिकल. आणि दोन झायगोट पासून झाले तर वेगवेगळे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एक वॅट म्हणजे काय? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. सगळ्यात पहिला प्रश्न, वॅट. वॅट हे कोणाचं युनिट आहे? तर म्हणायचं पॉवरचं. पॉवर म्हणजे काय? विद्युत शक्ती. विद्युत शक्तीचं काय आहे? एकक आहे कोण? वॅट. आता मी तुम्हाला आता सांगितलं पॉवर इज इक्वल टू काय असते बोला. आपण आताच पाहिलं पॉवर इज इक्वल टू काय होतं? पोटेन्शियल डिफरन्स गुणेला आय, बरोबर होतं की नाही. दुसरा फॉर्म्युला काय असतो याचा? एनर्जी अपॉन टाइम. एनर्जी अपॉन टाइम हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे कोणाचा? पॉवरचा. आणि एनर्जीचं युनिट असते जूल आणि टाइमचं असते सेकंद, म्हणजे जूल पर सेकंद आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक बी 1 जूल पर सेकंद म्हणजेच 1 वॅट होते. कळालं? हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. एनर्जी म्हणजे ऊर्जा, ऊर्जेचं युनिट राहते जूल आणि टाइमचं सेकंद, म्हणून उत्तर काय आलं? 1 जूल पर सेकंद. इथं सी पर यस आहे. जर सी अपॉन यस असेल म्हणजे हे सी कोणाचं युनिट असते? चार्जचं. क्यू म्हणजे चार्ज होतो आणि यस कोणाचं? टीचं. क्यू अपॉन टी म्हणजे हे कोणाचं झालं? आय बद्दल होतं. हे आयचं असते 1 सी अपॉन एस. कळालं सर्वांना? अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तुम्हाला या चॅप्टर मधले वेगवेगळे फॉर्म्युले माहीत असलेच पाहिजे, त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात टीईटीला. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 1 किलोवॅट तास म्हणजे किती ऊर्जा? अतिशय चांगला प्रश्न विचारला. 1 किलोवॅट तास म्हटलं त्यांनी. 1 किलोवॅट आवर म्हणजे किती ऊर्जा? आता मला सांगा, 1
किलोवॅट म्हणजेच 1000 वॅट, बरोबर आहे. आणि 1 आवर म्हणजे किती? 3600, बरोबर ना? 3600 काय सेकंद, राईट. आता या दोघांचा गुणाकार करायचा सरळ सरळ. 36 याच्यावर किती? 2 शून्य आणि हे किती? 3 शून्य. 1 2 3 म्हणजे हे उत्तर आलं पाहिजे. आता बघा 1 2 3 4 5 आणि इथे जर का मी हा इकडे सरकवला तर याचं उत्तर असं लिहू शकतो ना मी, 3.6 इंटू 10⁻⁴. बोला 3.6 म्हणजे हा पॉईंट मी किती सरकवला? 1 2 3 4 5 6 सरकवला म्हणजे 10⁻⁴ किती? 6. म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं येईल? सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं. कोणी विचारलं जर तुम्हाला की 1 किलोवॅट आवर म्हणजे किती? 3.6 इंटू 10⁻⁶ जूल एवढं होते. कळालं? अतिशय चांगला प्रश्न होता. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परत सांगत आहे, जर माझं हे सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पहा. पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? अतिशय चांगला प्रश्न विचारला. काय म्हणते ते? रिलीज होत आहे म्हणते. कोण? ओहम. अंडपेशी म्हणजेच काय? ओहम. कशामधून? मॅच्युअर फॉलिकल मधून. मॅच्युअर फॉलिकल म्हणजे काय? पूर्ण वाढ झालेली पुटिका. आता लक्षात ठेवा की पहिले फॉलिकल बनतो व्यवस्थितपणे, ठीक आहे. 14 दिवसापर्यंत ती प्रोसेस चालते. तिथपर्यंत एकदम मॅच्युअर फॉलिकल बनलेला असतो 14 डेला आणि त्या दिवशी तो फॉलिकल फुटतो आणि तो फॉलिकल फुटला की त्याच्यामधून ओहम बाहेर पडतो, अंडपेशी बाहेर पडते आणि याच प्रक्रियेला ओव्ह्युलेशन म्हणतात. काय म्हणतात? ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन म्हणजेच अंडमोचन. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कशामधून काय बाहेर पडणं? बोला. मॅच्युअर फॉलिकल. मॅच्युअर फॉलिकल म्हणजे काय? पूर्ण वाढ झालेली पुटिका आणि त्याच्यामधून काय बाहेर पडणं? अंडपेशी बाहेर पडणं. या प्रक्रियेला काय म्हणतात? ओव्ह्युलेशन. आणि हे ओव्ह्युलेशन जे आहे हे लक्षात ठेवा 14व्या दिवशी होते. 14th डे. 14 डे कोणाचा? ऋतुचक्राचा. ठीक आहे. ऋतुचक्र मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलचा 14 डे 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होते आणि हे ओव्ह्युलेशन घडवते कोण? तर म्हणायचं LH नावाचा हॉर्मोन जे आहे ते ओव्ह्युलेशन घडवते. ओव्ह्युलेशन साठी रिस्पॉन्सिबल असणारा हॉर्मोन कोणता? LH. आणि या LH कोण स्त्रवित करतो? तर म्हणायचं पिट्युटरी ग्लँड. समजलं सर्वांना? अतिशय महत्वाचा प्रश्न होता, सर्वांना लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, घरातील वीजयुक्त म्हणजे लाईव्ह व तटस्थ म्हणजे न्यूट्रल तारांमधील विभवांतर किती असते? विभवांतर म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स, राईट. पोटेन्शियल डिफरन्स म्हटलं त्यांनी. आपल्या घरामध्ये 3 वायर असतात, लाईव्ह, न्यूट्रल आणि काय? अर्थ, बरोबर. लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ असे 3 वायर असतात. तर त्याच्यामधलं कोणतं म्हटलं त्यांनी? लाईव्ह आणि न्यूट्रल, तटस्थ आणि वीजयुक्त. या दोघांच्या मधलं जे विभवांतर आहे ते किती असतं? सगळ्यांनाच माहित असलं पाहिजे, 220 व्होल्ट. पोटेन्शियल डिफरन्सचं जे युनिट आहे ते आहे व्होल्ट आणि याला डिनोट करतात कशानं? व्ही न. विभवांतरचं जे युनिट आहे ते आहे व्होल्ट आणि त्याला व्ही ने डिनोट करतात. अतिशय चांगला प्रश्न होता, लक्षात ठेवा. कशाबद्दल होतं? की आपल्या घरामध्ये जे वायर असतात त्यांच्यामध्ये विभवांतर किती असलं पाहिजे? तर किती असलं पाहिजे? 220 व्होल्ट. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. FSH चे मुख्य कार्य काय आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला. कोणता हॉर्मोन? FSH. त्याचं मुख्य कार्य म्हणजे त्याचं काम काय आहे? बोला बोला. अंडमोचन घडवून आणणे, कॉज ओव्ह्युलेशन. आता सांगितलं ओव्ह्युलेशन घडवून आणणं हे काम कोणाचं होतं? LH. FSH चं होतं का? नाही. नंतर गर्भाशय आकुंचन करणे, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. गर्भाशय आकुंचन कधी होते? जेव्हा बाळ बाहेर येणार आहे त्या प्रक्रियेला म्हणतात, बरोबर आहे, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. आता हे कोण घडवतं माहिती आहे का? हे घडवतं एक वेगळाच हॉर्मोन असतो, त्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन नावाचा जो संप्रेरक असतो ते हे घडवते गर्भाशय आकुंचन करणे. त्यानंतर तिसरा पर्याय काय दिला? पुटिका व अंडपेशीचा विकास करणे म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल अँड oocyte. येस, oocyte बनवणं. हे बघा काय करणं? ग्राफियन फॉलिकल बनवणं, व्यवस्थितपणे त्याची वाढ करणं, बरोबर आहे. हे काम कोणाचं असतं? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. याच्या नावातच आहे फॉलिकल.
म्हणजे हा फॉलिकल बनवतो, बरोबर. इथे लिहून आहे डेव्हलपमेंट ऑफ काय, फॉलिकल. म्हणजे फॉलिकलचे काय करणं, कुटिका जी असते आणि अंडपेशी जी असते त्यांचा विकास करणं, हे काम असतं FSH. कळलं. नंतर दूध निर्मिती करणं. विद्यार्थी मित्रांनो, हे दूध निर्मिती करणं हे काम असतं प्रोलॅक्टिन नावाच्या हॉर्मोनचं. प्रोलॅक्टिन हॉर्मोन असेल तरच स्तनामधून दूध बाहेर येते. कळलं. आणि हे प्रोसेस कधी होते, जेव्हा बाळ बाहेर येईल तेव्हाच होते, त्याच्या आधी कधी ही प्रोसेस होत नाही. कळलं सर्वांना. चला पुढचा प्रश्न आहे, नालकुंतल म्हणजे काय. नालकुंतल म्हणजे सॉलेनॉइड म्हणजे काय असते म्हटलं त्यांनी. नालकुंतल. आता विद्युत रोधक आवरण नसलेला ताऱ्याची कुंडली. नाही, आवरण असते नसलेला म्हटलं त्यांनी, म्हणजे हे तर नाहीये. आता विद्युत रोधक आवरण असलेला, बरोबर. त्या तांब्याच्या तारा, बरोबर. तारा कशाच्या पाहिजे, तांब्याच्याच पाहिजेत, बरोबर. तारेपासून बनवलेल्या कुंडलाची मालिका, बरोबर. कुंडल पाहिजेत, राऊंड बनवले पाहिजेत असे. कोणत्या तारेचे, कॉपरचे, बरोबर आहे. आणि त्याच्यावर कोटिंग असली पाहिजे. जर हे तिन्ही असेल आणि राऊंड बनवलेले असतील तेव्हा तो काय बनेल, सॉलिनॉइड बनेल. सॉलिनॉइड म्हणजेच काय, नालकुंतल बनेल. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं. चला पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो परत सांगत आहे, जर हे सेशन आवडत असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रांना सेंड करा, शेअर करा त्यांना, आणि त्यांना सुद्धा या सेशनचा फायदा घेऊ द्या. चला पहा, फुटलेल्या कुटिकेपासून कोणती रचना तयार होते. अतिशय चांगला प्रश्न विचारला. कशापासून म्हटलं त्यांनी, बोला. कशापासून म्हटलं, फुटलेल्या कुटिकेपासून. म्हणजे काय, विच स्ट्रक्चर इज फॉर्म्ड फ्रॉम रप्चर्ड फॉलिकल. जो फॉलिकल फुटला होता, ज्याच्यातून अंडपेशी बाहेर पडली, तो जो उरला होता ज्याच्यातून अंडपेशी बाहेर चालली गेली, पण आता जो फॉलिकल रप्चर झालेला आहे, फुटलेला आहे, तो कशामध्ये कन्वर्ट होतो त्यांनी आपल्याला विचारलं. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तो कन्वर्ट होतो कॉर्पस ल्युटियम मध्ये. आणि हा कॉर्पस ल्युटियमच समोर चालून एक संप्रेरक सिक्रीट करतो, ज्याचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन. कोणता हॉर्मोन, प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन नावाचा हॉर्मोन कोण सिक्रीट करते, कॉर्पस ल्युटियम. आणि हा कॉर्पस ल्युटियम जो असतो का, हा कशापासून बनतो, रप्चर्ड फॉलिकल पासून बनतो. पण याचं एक वैशिष्ट्य आहे, पहा. लक्षात ठेवा की जेव्हा कधी जर फर्टिलायझेशन झालं, म्हणजे स्पर्म आणि ओहम हे फ्यूज झाले, तर हा कॉर्पस ल्युटियम तसाच बनून राहतो. जर तिकडे फर्टिलायझेशन झालं नाही तर हा कॉर्पस ल्युटियम कॉर्पस अल्बिकन्स मध्ये रूपांतरित होतो. कॉर्पस ल्युटियम कॉर्पस अल्बिकन्स बनतो. म्हणजे प्रोजेस्टेरॉन नंतर सिक्रीट होत नाही. म्हणजे प्रोजेस्टेरॉन कधी सिक्रीट होईल, जर फर्टिलायझेशन झालं तर. जर फर्टिलायझेशनच झालं नाही तर समोरची प्रक्रिया होणार नाही. हे सुद्धा अतिशय महत्वाचं होतं. चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणते जुळे मोनोझायगॉटिक ट्विन्स म्हणून ओळखले जातात. बोला. मी तुम्हाला आता सांगितलं, मोनोझायगॉटिक ट्विन्स म्हणजे एका झायगोटने बनलेले, आणि एका झायगोटने बनलेले ट्विन्स हे सारखे असतात. एक तर ते दोन मुली असतील, एक तर ते दोन मुलं असतात. कळलं. आणि ते आयडेंटिकल असतात, सारखे दिसतात, म्हणून त्यांना आयडेंटिकल ट्विन्स म्हणतात. एकसारखी जुळे ही एका झायगोट पासून बनलेली असतात. लक्षात ठेवा, एक सारखी दिसत असतील ना तर ते 100% एका झायगोटनी बनलेले आहेत. मग ते दोन मुली असू शकतात, दोन मुलंही असू शकतात. कळलं. चला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, सिफॅलिस आणि गोनोरिया हे आजार कशामुळे होतात. तर हे आजार होतात बॅक्टेरियामुळे, जीवाणूमुळे. लक्षात ठेवा. आता कोणी म्हटलं की हे दोन आजार तर कधी ऐकले नाही आपण, तर लक्षात ठेवा हे दोन्ही जे आहेत यांना आपण STD म्हणतो. STD म्हणजे काय, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. लक्षात ठेवा, हे सेक्शुअली ट्रान्समिट होणाऱ्या बिमाऱ्या आहेत. कोणकोणत्या, गोनोरिया आणि सिफॅलिस. ठीक आहे, लक्षात ठेव जा. ज्या म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड होणाऱ्या बिमाऱ्या ह्या दोन्ही आहेत. आणि ह्या दोन्ही बिमाऱ्या कशामुळे होतात, बॅक्टेरियामुळे होतात. आणि यांचे सिम्पटम्स वेगवेगळे राहतात. बरोबर आहे. त्याच्यावर सुद्धा आपण प्रश्न पाहणार आहोत. पहा समोर, लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. गोनोरियामध्ये खालीलपैकी कोणते लक्षण आढळते. आता गोनोरिया झाला,
बॅक्टेरियामुळे होतो सर्वांनाच माहित आहे. पण त्याची लक्षणं काय काय असतात पहा. चेस्ट पेन, छाती दुखते का नाही, अटॅक थोडी येते छाती दुखायला. त्यानंतर बर्निंग ड्युरिंग युरिनेशन, येस. लघवी करताना जळजळ होणे, गुदद्वारावर सुजन येणे, लघवीच्या जागी सुजन येणे, बरोबर आहे. बॉडीवर चँक्री निर्माण होणे, पुरळ येणे, हे सगळे सिम्पटम्स आहेत कोणाचे, गोनोरियाचे. आणि गोनोरिया ही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न. हाय ब्लड प्रेशर हे सुद्धा त्याचं हे नाही आहे, आणि पॅरालिसिस हे सुद्धा त्याचं सिम्पटम नाही आहे. कोणाचं, गोनोरियाचं. लक्षात ठेवजा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी सिफॅलिस हे एक लक्षण कोणते. आता सिफॅलिस झाला तर त्याचं लक्षण कोणतं आहे पहा. हेअर लॉस, टूथ डिके, फ्रॅक्चर, इयर पेन. हे कान दुखत बी नाही, फ्रॅक्चर बी होत नाही, टूथ डिके पण होत नाही. होते काय, हेअर लॉस. केस जातात. ठीक आहे. त्या व्यक्तीला ज्याला सिफॅलिस झाला असेल त्याचं केस लवकर जायला लागतात. ठीक आहे. हे सिफॅलिस. आणि सिफॅलिस सुद्धा कोणती बिमारी आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. कशामुळे होतो, बॅक्टेरियामुळे होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. विजेच्या शेगडीतील कॉइलसाठी कोणत्या मिश्र धातूचा उपयोग केला जातो. सर्वांनाच माहित असेल, आपल्या घरी जे गिझर असते, हीटर असते, किंवा मग ते कुकर आहे, इलेक्ट्रिकल कुकर, त्यामध्ये जो कॉईल असतो, त्या कॉईल तो कशापासून बनलेला असतो, तर तो कॉईल बनलेला असतो नायक्रोम पासून. आणि नायक्रोम हा एका प्रकारचा मिश्र धातू आहे, अलॉय आहे. काय आहे, अलॉय. बरोबर. तर हा कशाचा अलॉय आहे, निकेल अँड क्रोमियम. ठीक आहे. निकेल आणि क्रोमियम या दोघांपासून हा बनलेला असतो नायक्रोम. ठीक आहे. आणि हा नायक्रोम वापरला जातो कशामध्ये, वेगवेगळ्या गॅजेट्समध्ये. त्याच्यामध्ये काय केलं जातं, करंटचा उपयोग करून हीट निर्माण केली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अत्यंत कमी कालावधीत लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास काय म्हणतात. म्हणजे बघा, एखाद्या गावाची लोकसंख्या 500-500 होती, आणि जवळपास 1-2 महिन्यामध्ये ती लोकसंख्या झाली 1000. 500 होती आतापर्यंत, आणि 1-2 महिन्यात लगेच 1000 झाली, दुप्पट झाली ना लगेच. तर अशा वेळेस त्याला काय म्हणायचं, पॉप्युलेशन डेन्सिटी नाही, पॉप्युलेशन कंट्रोल बिलकुल नाही. पॉप्युलेशन कंट्रोल म्हणजे तर कमी झाली पाहिजे, बरोबर. आता पॉप्युलेशन एक्सप्लोजन, यस, लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात त्याला. ठीक आहे. लक्षात ठेवा, लोकसंख्येचा विस्फोट होणं म्हणजेच काय, एकदम भयानकपणे लोकसंख्या वाढणं, त्याला म्हणतात पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. मायग्रेशनचे 2 प्रकार असतात बरं. एक ई मायग्रेशन आणि आय मायग्रेशन. आय म्हणजे आतमध्ये येणारे, बाहेरून आपल्या गावी येणारे लोक, म्हणजे लोकसंख्या वाढेल. आणि ई मायग्रेशन राहते, ई वरून स्टार्ट होणारं मायग्रेशन. त्याचा अर्थ असा होतो की आपले जे लोक आहे आपल्या गावातले ते बाहेर जातील. आपल्या गावातले लोक बाहेर गेले म्हणजे लोकसंख्या काय होईल, कमी होईल. आणि बाहेरचे लोक, आय म्हणल्यावर काय, येत आहेत ते, इन, ते जर का आले तर लोकसंख्या वाढेल, बरोबर आहे. मग मायग्रेशनचे 2 प्रकार असतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, IVF पद्धतीला सामान्यतः कोणत्या नावाने ओळखले जाते. तर सर्वांनाच माहित असेल, ज्या दाम्पत्याला मुलं होत नाहीत त्यांच्यासाठी ही प्रक्रिया असते IVF, बरोबर आहे. त्यांच्यासाठी मध्ये वेगवेगळ्या अडचणी असतात. कोणत्या स्त्रियांमध्ये जर फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल, काय ब्लॉक असेल, फॅलोपियन ट्यूब ब्लॉक असेल तर काय होते, स्पर्म जो आहे तो त्या एग पर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे ती स्त्री कधी आई होऊ शकणार नाही. मग तशा वेळेस काय करतात, त्या स्त्रीचे त्या ओहम, तो जो ओहम आहे तो ओहम घेतला जातो इंजेक्शनद्वारे काढून, मग तो टेस्ट ट्यूबमध्ये टाकला जातो लॅबोरेटरीमध्ये. जो हजबंड आहे त्या हजबंडचे स्पर्म घेतल्या जातात, त्याला सुद्धा त्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकून त्याला फ्यूज केल्या जातात. त्या दोघांचं प्रोसेस करून झायगोट निर्माण करून एम्ब्रिओ बनवल्या जातं, आणि ते एम्ब्रिओ नंतर इंजेक्शन मार्फत युटेरसमध्ये टाकलं जातं, गर्भाशयात. आणि तेव्हा मग त्याला म्हणतात IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. काय म्हणतात, इन विट्रो फर्टिलायझेशन. आणि त्याला कॉमनली आपल्याकडे जे शब्द वापरतात तो आहे टेस्ट ट्यूब बेबी. कोणता शब्द वापरतात, टेस्ट ट्यूब बेबी टेक्निक म्हणून वापरतात. आणि IVFचं मी तुम्हाला आताच सांगितलं, याचा फुल फॉर्म काय आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशन. विट्रोचा अर्थ होतो बॉडीच्या बाहेर. जेव्हा फर्टिलायझेशन कुठे होईल, बॉडीच्या बाहेर, त्याला म्हणायचं इन विट्रो फर्टिलायझेशन. कळालं. आणि त्याला दुसरं नाव आहे टेस्ट ट्यूब बेबी. विद्यार्थी मित्रांनो, या सेशनचा शेवटचा प्रश्न पहा. आणि परत सांगतो, जर सेशन आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूच्या तारेचा उपयोग केला जातो.
सगळ्यांनाच माहीत असलं पाहिजे. जो आपले जे जुने लाईट होते त्या लाईटमध्ये जी एक तार असायची, ती तार कशाची बनलेली असायची? ती असायची टंगस्टनची बनलेली. ठीक आहे. आता टंगस्टनचं जे सिम्बॉल आहे तो काय आहे? तो टंगस्टनचा सिम्बॉल आहे डब्ल्यू. त्याचं इंग्लिशमध्ये नाव काय आहे? वॉल्फ्राम. ठीक आहे. स्पेलिंग इकडे तिकडे होईल पण नाव त्याचं वॉल्फ्रामच आहे. आता माझा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे, का त्याच्यामध्ये टंगस्टनचाच तार का वापरला, दुसरा तार का नाही वापरला? तर याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर हे माझं सेशन तुम्हाला आवडलं असेल, उपयोगी वाटलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.